2 दीस पयलीं हांवें हें अनाउन्समेंट केल्लें आनी 2 दीस पयलीं हें अनाउन्समेंट केलें की हांव म्हाज्या लायफाचें स्ट्रॉंगस्ट डिसिजन घेतलो म्हणून. म्हजी परिस्थिती एटॅकाच्या नंतर म्हजी परिस्थिती म्हाज्या हेल्थाचे रिलेटेड बिगड आसा. आय एम टेकिंग टॅबलेट्स, म्हजो हेल्थाचो इश्यू आसा. तरी सुद्दां हें चॅलेंजींग घेतलां कित्याक खंयचोच इश्यू आयज रिजॉल्व जावपाच्या थळान दिसना आनी आमचे 10 गोश्टी 10 इश्यूज जे मेजर इश्यूज आसा ते अजून पर्यंत पेंडींग आसा गोंयान आनी जेचे लागून पूर्ण गोंयचो फ्युचर जे आहा पळय तो काबार जातलो. आज आमी मुद्दम पळयला सगळे कडेन आंदोलनां चालू आसा, गोंयभर आंदोलन चालू आसा आनी आंदोलन करपाक सुद्दां थोडे कडेन दिना. सो आज आमी अशें डिसायड केल्लें आसात की सगळे जितले लोक अक्रॉस गोवा झगडटा ते एके कडेन येवन खंय तरी फायट जावपाक जाय अशें म्हाका दिसलां आनी ताकाच लागून आमी परमिशनाक घातलें. आमी म्युन्सिपाल्टीक परमिशनाक लागून 3 दीस जाले घातलेले आसा. आज पर्यंत म्युन्सिपाल्टीक परमिशन दिवंक ना. पंडल घालपाक लागून परमिशन, आझाद मैदान फूल बूक करपाक लागून आमी परमिशनाक घातलेले. आज पर्यंत ते परमिशन आमकां दिलें ना. आमचे मेन डिमांड्स जे आहा म्हळ्यार नंबर 1 नंबर 2 अशें ना. एवरी डिमांड इज इक्वली इम्पॉर्टंट आनी ते 10 डिमांड हांव तुमचे कडेन मांडूंक सोदतां. ह्या 10 डिमांडा मदीं पयलो डिमांड म्हणल्यार पयली डिमांड इन द सेन्स तो म्हणटा तो रिजनल प्लॅन, रिजनल लँड यूज अँड रिजनल प्लॅन रिफॉर्म्स. आज पळोवपाक गेल्यार सगळे प्रोजेक्ट जे आहा पळय ते पास जायत वयता आनी हे खंयच्या आदारार जाता? रिजनल प्लॅन 2021च्या आदारार जाता. आनी हे रिजनल प्लॅनाच्या आदारान ते सगळे बिल्डर आहा पळय ते म्हणटात तुमी जाय ते करा, कोर्टान वचा. पंचायती म्हणटा तुमी कोर्टान वचा, कित्याक तांकां खबर आहा ह्या रिजनल प्लॅनाचेर आदाराचेर तांच्यांनी ते अप्रुवल्स घेतलेले आसा. सो डिमांड एक सिंपल आसा की ज्या पर्यंत नवीन रिजनल प्लॅन, ट्रान्सपरंट रिजनल प्लॅन स्टार्ट जायना आनी तो स्टार्ट जावन नोटिफाय जायना त्या पर्यंत हो रिजनल प्लॅन जो आहा पळय तो फ्रॉड रिजनल प्लॅन करून केल्लो आहा. सगळं फूल कन्वर्जन्स केल्लें आहा ते होल्डार उरपाक जाय. एनी मेगा प्रोजेक्ट प्रपोजल्स शूड बी ऑन होल्ड, कंप्लिटली होल्ड. दुसरी गजाल म्हणटा हें केल्या उपरांत सगळे प्रोजेक्टाचे हितून होल्डार येतले. दुसरें म्हणटा तें आमची बायलां जी आहा ती 51% गोंयान आसा आनी 51% गोंयान आसून सुद्दां आमचे 50% सोडून दी 10% सुद्दां पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन बायलांचे एसेंब्लीन ना. सो आमी म्हणटा की दादले आनी बायलां भितर जे फरक ना म्हणून सांगता जाल्यार फरक तर ना जाल्यार 50% रिप्रेझेंटेशन ह्या गोवा एसेंब्लीन कित्याक ना? गोंयचे हिस्ट्रीन ना आज पर्यंत. म्हणल्यार आज जेन्ना आमकां लिबरेशन मेळ्ळें आनी हें कॉन्स्टिट्यूशन लागू जालें आनी एसेंब्ली आमची फॉर्म जावपाक लागली त्या पर्यंत आज पर्यंत 50% म्हाका आसले जाल्यार सांग. सो आमचो डिमांड हो म्हणटा तो फक्त तुमी कार्यकर्ता म्हणून बायलांक हाडटा, मोर्चाक हाडटा आनी तांकां जाय तेन्ना तेंचो वापर करता आनी तांकां लिडर जावपाक दिना. सो पयली गजाल म्हणटा ती हांकां लिडर जावन हांच्यांनी थंय आसचें पडटलें. कित्याक आसचें पडटलें? कित्याक त्या पॉलिसी जेन्ना करता एसेंब्लीन तेन्ना बायलांचो विशय जो आहा पळय तो कन्सर्न विशय, कित्याक मम्मी डॅडीचो विशय नाजाल्यार सॉरी मम्मीचो विशय नाजाल्यार आमचे बायलांचो विशय, आवयचो विशय, चेडवाचो विशय हो सद्दो जर तर पॉलिसीन हाडपाक जाय जाल्यार ही बायलां इम्पॉर्टंट आसा एसेंब्लीन आनी 50% ह्या बायलांचो थंयचो से आसपाक जाय अशें म्हाका दिसता. सो ताका लागून हो इम्पॉर्टंट आसा. दुसरी म्हणटा तें आमचे लॉ एंड ऑर्डर सिच्युएशनाचें पळोवपाक गेल्यार विमन्साचे 105 केसीस रेप वी आर स्टँडींग नंबर 1 इन होल ऑफ द नेशन. आमी नंबर 1चेर पावल्ले आसा. गोवा इतलीच स्टेट 13 रेप जो आहा पळय पर लॅक 13 रेप्स इज हॅपनिंग इन गोवा. म्हणल्यार आमी विचार करपाक जाय बायलांचो सेफ्टी. आमी म्हणटाले की दुसऱ्या स्टेटींनी बिहार रेप जाता, दिल्ली रेप जाता आनी बाकीचे, आमच्या गोंयान जे आहा पळय ते नंबर 1 आहा इंडियेन. सो ह्या हितून कोणूच अकाउंटेबिलिटी घेयना. नो वन इज टेकिंग, इन्क्लुडींग द होम मिनिस्टर इज नॉट टेकिंग द अकाउंटेबिलिटी ऑफ दीस. सो आमचो हो डिमांड आसा. दुसरी म्हणटा तें आमी म्हादयच्या बद्दल 32 crores म्हणून कितलेशे कोटींनी पयसो खर्च केलो. आज पर्यंत म्हादय हांगा येयना. म्हादयचें जे थंयसर काम चालू आसा इन्स्पेक्शन करपाक आमकां अलाव करिना भितर आनी प्रवाह आहा पळय ते न्हिदलेले आसा. प्रवाह एक काडलेले ते प्रवाहाचे अजून पर्यंत कांयच ना. मिटिंगूच जायना. लास्ट टायम आमी प्रोटेस्ट केल्लो आसा. आमकां प्रोटेस्ट आमी भितर सुद्दां मेळपाक तर गेले जाल्यार लेटर दिया म्हण सांगता, कांयच ना. सो आमचो डिमांड व्हेरी क्लियर आसा. म्हादय हें आमचो रायट, उदक हें आमचें रायट
आणि आमचो 60% ऑफ द वॉटर म्हादयचें उदक आहा पळय तें आमी यूज करता. आमकां गोंयकारांक 60% पॉप्युलेशन ही युजींग द म्हादय वॉटर. सो हें उदक तर आमकां मेळना जाल्यार आमी अक्षरशः उदका खातीर भिकेक पडटले. सो आमचो डिमांड व्हेरी क्लियर आसा. ज्या पर्यंत म्हादयचो इश्यू रिजॉल्व करिना आनी म्हादयचो इश्यू जो डायवर्टूच आसतलो कर्नाटका, त्या पर्यंत आमी आमचे जे बिझनेस कर्नाटका कडेन आसा ते आमी स्टॉप करचे पडटले. वी हॅव टू स्टॉप द बिझनेसीस विथ कर्नाटका अंटील अनलेस दे रिलीव आवर वॉटर अँड रिजॉल्व आवर इश्यूज. त्याच्या नंतर आमचो जो एज्युकेशन रिफॉर्म्स तुम्ही सगळ्यांनी पळयल्ले आसात की पूर्ण देशान पेपर लिका खातीर सुसायड केसीस जातात आणि ह्या इलेक्ट्रोल रिफॉर्म्स आमचे एज्युकेशन रिफॉर्म्स आहा ते मेळत ना. आज तुम्ही पळयला की पेपर लिकूय जाता. पेपर लीक जाता ते जाता. मुद्दम पळया टिचरी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसीचेर घेतलेले आहा तांची परिस्थिती वायट बिगड जायत रावल्ली आसा. आमी भाऊसाहेब बांदोडकरान जी स्कुलां हाडली आनी आमकां शिक्षण केलें ती स्कुलां काबार जाली. फक्त MGP पार्टी उरला. भाऊसाहेब बांदोडकरांची पार्टी MGP, पूण ती स्कुलां जी घडयल्ली त्या पार्टीन हाडलेली ती स्कुलां आयज काबार करून उडयल्ली आहा. आमी रिफॉर्म्स जेन्ना एज्युकेशनल रिफॉर्म्स म्हणटा तेन्ना हेय रिफॉर्म्स जावपाक जाय की सगळीं जितलीं आमची गव्हर्मेंट स्कुलां आहा ती आमची प्रायवेट स्कुलाच्या इक्वलिटी आसपाक जाय. मागीर आमी सगळे जाण पळयतात की हें पावलें काय न्ही, म्हयनो पावलो काय न्ही, आमच्या बहुजन समाज जो आहा ST SC OBC बहुजन समाज जितलोय आमच्या गोंयान आहा तो बारीक 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 पोस्टाचेर आसा. कोण पिवन आसा, कोण स्टाफ आसा, कोण आनी कितें आसा, कोण टिचरींग करता, बारीक बारीक हेजेर आसा. आनी तांकां मिनिमम वेजीस जे आहा पळय ते 14,000 खुबशे लोक भुरगे 14,000 आनी थोड्यांक कमी हेतून सुद्दां काम करता. पूण 14,000 मिनिमम वेजीस जे आसा हे मिनिमम वेजीस जे आहा पळय ते खंयच्या बेसिसाचेर डिसायड जावपाक जाय. म्हारगायेचेर आनी जे आमचे इन्फ्लेशन जे आसा इलेक्ट्रिसिटी बील, वॉटर बील, लायट बील हे जे म्हारगाय वाडटा पळय ताच्या प्रमाणे आमचे एटलिस्ट इक्वली मॅचेबल जावपाक जाय. जे मिनिमम वेजीस आहा ते मिनिमम वेजीस आतां 14,000 आनी हांगा एक्सपेंडिचर घराचो आहा 20,000. ते लोक उदार घेवन पयशे घेवन घर चलयता आयज सद्या प्रेझेंटली. आमदाराक तूं 1.5 लाख सॅलरीची तुमी हांगासर 3 लाख मागले एसेंब्लीन. 3 लाख मागले. ते कितले काम करता ते पळयात. एसेंब्ली आहा तेन्ना तेंच्यांनी काम करा. आतां एसेंब्ली सुद्दां कमी जाल्ली आहा. 3 दीस एसेंब्ली जाला. पूण हे लोक जे काम करता 8 वरां 9 वरां 10 वरां जे थोडे लोक काम करता 12 वरां लोक काम करता तांकां तुमी आज पर्यंत मिनिमम वेजीसाचेर कांयच डिफरन्स ना. दुसरी गजाल म्हणटा ते एवरी डे आझाद मैदानाचेर येता आनी आझाद मैदानाचेर डिमांड कितें लोकांचो गव्हर्मेंटाचे एम्प्लॉईज जे येता कॉन्ट्रॅक्ट बेसीस आमकां रेग्युलरायज करा. व्हेरी सिंपल. रेग्युलरायझेशन कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्सेप्ट आयलो खंयच्यान जेन्ना स्कील लेबर मेळनाशिल्ले तेन्ना टेम्पररी बेसीस कॉन्ट्रॅक्ट बेसीस घेताले आनी हो कॉन्ट्रॅक्ट बेसीस सिस्टम आहा पळय तो 10 वर्सां खातीर न्हू. इट वॉज जस्ट फॉर 1 year. आनी आयज हे 1 yearचो 1 वर्साचो कॉन्ट्रॅक्ट जो आसा तो 1 वर्साचो कॉन्ट्रॅक्ट परत रिन्यू 10 वर्सां तो कॉन्ट्रॅक्टराचेर आसता आनी तो भुरगो जो जॉयन जाल्लो आहा 25 वर्सांचेर तो 35 वर्सांचो जाता. आनी 35 वर्सां जाल्या उपरांत सुद्दां तुमी पळयले जाल्यार ताका तें रेग्युलरायझेशन मेळना. आनी ताचे मागीर फुडार कसो तांचे लग्न कशें पयलीं लग्न कशे भाशेन जावपाचें खंयच्या पयशांनी जावपाचें. लोन मेळना. कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर तुका लोन आनी गव्हर्मेंट सर्वंट आसले लोन तुमकां खबर आसा कशें मेळटा तें. आज परिस्थिती अशी आला सो ताका लागून आमचो डिमांड क्लियर आसा. 1 वर्सा पर्यंत जो कॉन्ट्रॅक्टाचेर तुमी घेतलेले आसा ते घेतले तो परत कॉन्ट्रॅक्टाचेर त्याच जॉबा खातीर कॉन्ट्रॅक्ट करप ना. ताका कंप्लीट रेग्युलरायज करपाची गरज आसा. कित्याक आयच्या परिस्थितीन तुमी मेन डिपार्टमेंटां बायोडायवर्सिटी नाजाल्यार आमचे एनवायरमेंट डिपार्टमेंट हाजेर सगळे कॉन्ट्रॅक्टाचेर घेतलेले आहा. तांकां आतां सद्या कितें दिसता आमी एका वर्सान वचपाचें आहा. 1 वर्स पर्यंत म्हाका काम करपाक जाय. तो आपल्या बॉसाचें आयकता नाजाल्यार मिनिस्टराचें आयकता. ते पाड पड म्हणटा एनवायरमेंट रिलेटेड. सो हितून सगळ्यांच्या हितून ते रिफॉर्म्स येवपाक जाय जाल्यार सगळे फ्रेम आउट जावपाक जाय आनी हो वन ऑफ द डिमांड. रेग्युलर 1 वर्स जाल्या उपरांत त्या जॉबा खातीर परत हे डायरेक्ट रेग्युलरायज करपाक जाय. 1 वर्सूच तुका चान्स मेळटलो. तेच जॉब तेच टास्क करपा खातीर तुका परत ते अलाउड करपाक जायना. ताच्या नंतर आमी जे आमचे हे सेफ्टी विमन्स आज मुद्दम पळयात की आमी सदांच इलेक्शन लागीं पावले काय न्हू ट्रायबल इश्यूज मुखार हाडटात.
आनी म्हणटा आमचे समाज एकठांय जावपाक जाय आनी एकठांय जावन मागीर कोणाक बीजेपीक तेकोवपाक जाय. आयच्या दिसा वायट गजाल दिसता आमकां की आमी 3,200 कोटी एसटी कम्युनिटीक एलोकेट जावपाक जाय आनी वापर जावपाक जाय. 10.23% ऑफ द बजेटरी प्रोविजन TSP सीएमा कडेन खातें आशिल्लें आनी आतां तावडकारा कडेन खातें आसा, पूण ते पयशे आहा पळय ते थंयसर पावना. मंगेश आनी दिलीपाक मारून उडयले, जळोवन मारून उडयले. त्या दिसा हांवें सुद्दां स्टेटमेंट दिल्लो आनी ह्या स्टेटमेंटाचेर थांब आहा, लक्षान घेयात. हांव बॅन्ड जावचो ना आनी ते डिफेमेशन केस घातला पळय 1 कोटी दिवपाक, हांव तुमकां 2 कोटी दिता. तुम्ही ते 3,200 कोटी आहा पळय ते तुम्ही व्हरान आनी ते सगळ्या समाजाक एसटी समाजाक दियात. 1 कोटी न्हू, नवरेन सावयकाराक हांव क्लियर मेसेज दिवंक सोदता. तुका 1 कोटी न्हू, तुका 2 कोटी दिता हांव. पूण म्हाज्या हक्काचे जे बाळी मरण आयला, मंगेश आनी दिलीपाचो डिमांड आशिल्लो 3,200 कोटी हे मेळपाक जाय, 10.23% हे मेळपाक जाय म्हणून वन ऑफ द डिमांड. आनी हेका लागून बीजेपीक वोट मारलेलो तुमकां. सो हे डिमांड जो आहा पळय तो तुमी दियात. तुमकां 2 कोटी जाय खंय 4 कोटी दिता तुमकां. 3,200 कोटी आहा पळय ते आमच्या समाजाचे जे हक्काचे आहा ते चोरी जाता आनी युटिलायज उरता ते तांकां दियात. सो हे सगळे तर एज्युकेशनल रिजनल प्लॅनाचेर उलयलो आमी, म्हादयेचेर उलयले, विमन सेफ्टीचेर उलयले, मागीर डेमोक्रेटीक गव्हर्नन्स आनी लास्ट मेन इम्पॉर्टंट आमी अंडरस्टँड करपाक जाय. जरी तर आमकां इलेक्ट्रोल रिफॉर्म येवपाक जाय, सारको इलेक्ट्रोल रिफॉर्म येवपाक जाय, पयली गजाल म्हणटा ती EVM बॅन जावपाक जाय. सगळ्या कडेन पूर्ण नेशन हे वर्ल्डाक EVM बॅन फक्त भारतान चलता सध्या प्रेझेंटली. म्हणजे भारतान तांकां जाय ते मॅनिप्युलेशन करपाक जाता, ताका लागून ते कोणाक भियेना. एक वोट इम्पॉर्टंट आसा, म्हाजो वोट खंय गेला तो इम्पॉर्टंट आसा. जर तर तो वोट तर घेना, बॅलेट पेपर घ्या मरे. तुम्ही 45 डेज काडटा रिजल्ट आउट करपाक, काडा मरे 45 डेज काडटा जाल्यार आमी फास्ट करपाक लागून इलेक्ट्रॉनीक हाडला जाल्यार हय. सो हे सगळे मेजर डिमांड जी आहा पळय, लँड रिफॉर्म्स, ह्युमन सेफ्टी एंड पॉलिटिकल रिजर्वेशन रिफॉर्म्स, मागीर टॅक्स रिफॉर्म्स, बेजीक एम्युनिटीचे प्रमाणे ते टॅक्स लायता पळय ते रिफॉर्म्स येवपाक जाय. जितले लँड रियूज रिफॉर्म्स, हे सगळे जे डिमांड्स आहा पळय दॅट इज फॉर द फ्युचर जनरेशन. आनी हे जनरेशनाक, हे फ्युचर जनरेशन आनी टू सस्टेन आर लायव्हलीहूड हे इम्पॉर्टंट आसा. सो ताका लागून हांवें डिसायड केलें की आमी सगळे गोंयचे लोक सगळ्या कडेन झगडटा. थंय कारापूर झगडटा, हांगासर हेका येता. आमी आझाद मैदानाचेर हांगासर आयिल्ले तेन्ना सुद्दां आमकां हांगासर आझाद मैदान येवपाक दिवं ना कारापूरच्या लोकांक, एरेस्ट केलें आनी थंयसर येयल्ले. सो आमी चिंतलें की सद्या प्रेझेंटली हांव अपील करपाचो आशिल्लो लोकांक सगळ्यांक. हांवें ह्या फावटी अपील करूंक ना. कित्याक करूंक ना, एक रिजन आसा. हांगा येवन बसलो कित्याक म्हाका परमिशनाक हांवें घातलेलें आनी तें परमिशन घातलां तेन्ना एक बारीक गजाल, परमिशन आझाद मैदानाचेर परमिशन तर म्हाका हें पळय, दीस इज द परमिशन जे हांवें तांकां घातलेले 3 दीस जाले. 3 दीस जाले हांवें ह्या परमिशनाक घातलेलें. आतां हें जें आहा तें परमिशन हांव गेलो आनी तांकां विचारलें केन्ना तुमचो अवेलेबल आहा. ते म्हणपाले 26 तारखेक डिसेंबराचे बूक आहा आझाद मैदान आनी मागीर सगळें अवेलेबल आहा. सो तांकां परत विचारलें 1 ते 15 तारखेक कितें तरी तुमची एक्टिविटी आहा आझाद मैदानाचेर. ते म्हणपाले ना, कांयच ना एक्टिविटी. सो म्हाका 1 तारीख ते 15 तारीख पर्यंत म्हाका बूक करपाक जाय. सो 1 तारीख ते 15 तारखेक म्हाका बूक करपाक जाय म्हणून हांवें सांगलें. सो तांच्यांनी म्हणलें पेमेंट करपाचो पडटलो. 1,500 इज द कॉस्ट ऑफ दी बुकींग दी आझाद मैदान. सो हांवें ते म्हणलें की आय वील पे दॅट. शी टोल्ड मी टू रायट अ लेटर. आय हॅव रिटन डावन द लेटर तांकां केलें आनी हांव दे टोल्ड मी दॅट दे वील गिव मी अ कॉल टू डू द पेमेंट. सो हांव आयलो. म्हाका एका वरा नंतर कॉल येता आनी म्हणटा 13 तारखेक बुकींग आहा. जेन्ना तुमच्या ऑफिसान येयलो, ऑफिसान आसा, ऑफिसान सांगता तुमी कांयच बुकींग ना म्हणून, जाल्यार एका वरान कोणी तुमकां सांगलें 13 तारखेक बुकींग आहा म्हणून? वॉट मेड यू स्टॉप? आनी तुमी आयज पर्यंत म्हाका कन्वर्सेशनूय करूना आनी हेंय करूना. सो हांवें डिसायड फर्स्ट डिमांड, हे बाकीचे डिमांड सुरवात जावचे पयलीं पयलो डिमांड म्हाका छत दिया. म्हाका घालपाक छत दिया हांगासर. कित्याक ज्या पर्यंत हांव माटो घालता तेका, पेंडल घालता तेका NOC दिना त्या पर्यंत तो माटो हांगासर घालचो ना. सो म्हाजो पयलो डिमांड जो आहा सद्या एट प्रेझेंट की हांगासर म्हाका छत दिया. हांगासर रावपा खातीर म्हाका वयर छत दिल्यार हांगासर रावपाचें, ना जाल्यार हांव हांगासरूच असोच पावसान न्हिदतलो. हांगाच न्हिदतलो. हांगाच न्हिदतलो. हांव असोच न्हिदतलो. आयज रातभर हांगासरूच असोच न्हिदतलो आनी फुडें सुद्दां हांगासरूच न्हिदतलो.
आनी 15 दीस कंटिन्यू करतलो. 15 दीस जर दिना जाल्यार हांगासर बसतलो. समज मागीर तुका आतां तुका जायती खबर आसतली की पुलीस फोर्स यूज करता गव्हर्मेंट, जशें तुवें CJPच्या प्रोटेस्टाक पयलें. तर तुका समज पुलिशेन उखल्लो जाल्यार मागीर मोदें न्ही, म्हाका पुलीस उखलपाक शकना हो प्रोटेस्ट एरिया. ताका लागून हांवें लोकांक आपोवंक ना. हांव परत सांगता, हांवें लोकांक कोणाकूच आपोवंक ना. हांव हांगासर बसला डिमांडा खातीर आनी हांव हांगासर बसला. म्हाका हक्क आसा. This is notified place for the protest. Anyone can come and sit for the protest. But when you have a large people calling out, appeal karta, you have to take the permissions from the respective departments. So हांव हांगासर बशिल्लो. तर आतां समज फाल्यां आयचो दीस कोणाक खबर ना, तितली हें पावंक ना, मेसेज पावंक ना, तर फाल्यां समज तो लोक वाडलो सपोर्टान, मागीर कितें? I am not responsible for it. The government is responsible for it because I have already given my letter. I have done the legal perspective, legal part हांवें केल्लो आसात. हांवें परमिशनाक मागिल्ले आसात. इनफ ऑफ टायम दिल्लो आसात. म्हाका कांयच कम्युनिकेशन तांच्यांनी मागीर पेपर कम्युनिकेशन सुद्दां दिल्लें ना. And I was waiting for their calls and their even I was supposed to call mayor, but since he is in the morning time right now, so I have not disturbed him. आनी 15 दीस तूं हांगासर बसतलो. 15 दिसां भितर समज तुजे डिमांड हे कितले आहा पळय ते मीट जायना, सरकार आयकना, मागीर कितें? ते मागीर फुडले डिसिजन घेतलो. कितें करपाक जाय ते घेतलो. पूण आतां सद्या प्रेझेंटली हांव हांगासर बसला. फर्स्ट डिमांड एक्चुअली पळोवपाक गेल्यार डिमांड वेगळे आशिल्ले म्हाजे 10 डिमांड. पूण तेज्या पयलीं एक डिमांड जो आहा, म्हाका हांगासर छत दी बसपा खातीर. कित्याक ते रायट आसा. आनी अशें म्हणनाका की आमी परमिशन घेयनासतना प्रोटेस्टाक येता म्हणून. कित्याक लागून ऑलरेडी तुमी 1000 केसीस घातला भुरग्यांचेर. परमिशन घेवंक ना म्हणून तुमी FIR घातली म्हणून सांगला त्या दिसा. सो आतां आमी परमिशनाक मागला आनी परमिशन मागून जर तुमी आमकां परमिशन दिना जाल्यार आमचे कडेन आनी कांय ऑप्शन ना. आय हॅव टू सीट हियर. आय हॅव नो ऑप्शन. बट आय वील नॉट बेंड डावन एंड आय वील नॉट गो होम. आय वील बी हियर ओनली. आतां हो तुजो प्रोटेस्ट आहा पळय तो इज इट अ हंगर स्ट्रायक ऑर ओनली सिट इन प्रोटेस्ट? I have not declared the hunger strike yet. I am sitting here. हांव परत सांगता, म्हजो हेल्थाचो विशय इश्यू आसा. आय एम हॅविंग टॅबलेट्स. म्हाजे अटॅक जाल्या उपरांत म्हाका टॅबलेट्सची कंटिन्युअसली आय एम हॅविंग अ गॅस्ट्रीक प्रॉब्लेम, मसल पेन, खुबश्यो टॅबलेटी हांव घेता सद्या प्रेझेंटली. आय एम हॅविंग ऑल्सो दोळ्या खातीर म्हाजो कंटिन्यू टॅबलेट्स आसा. सो हांव त्यो टॅबलेट्स घेता. आय हॅव नॉट डिक्लेअर्ड इट. बट मागीर ताच्या नंतर आय डू नॉट नो वॉट द डिसिजन्स वील बी. बट आय एम सिटींग हियर एंड आय वील मेक शुअर. सद्याक तरी सिट इन प्रोटेस्ट हांव हांगासर बसतलो. आनी हो प्रोटेस्ट असो आहा तर सद्या करचो पडलो हो प्रोटेस्ट की पावसान सुद्दां बसचो पडलो आनी पावसान सुद्दां न्हिदचो पडलो. सो जाल्यार हांव न्हिदतलो. कित्याक दीस इज द आय नेवर न्यू की आमच्या ह्या लिबरेटेड गोवा म्हळ्यार आमी लिबरेशन मेळ्ळें आनी ह्या लिबरेशन मेळोन सुद्दां आमकां ह्या आझाद मैदानाचेर जेंचे म्हाज्या जाणट्यांचो, बाकीचे सोडून दी, म्हाज्या घरांतले फॅमिलीचो फ्रिडम फायटर आसात, ताणें जे फ्रिडम मेळोवन दिलें हांगासर, लिबरेशन मेळोवन दिलें तुकाराम काणकोणकर, तेजोच आयज नातू आयज ह्या हंगर स्ट्रायकाक बसता. फक्त एक परमिशन दी म्हणून सांगता. परमिशन मागपाक कित्याक आपलो रायट हक्क आहा पळय तो मागपा खातीर हांगासर परमिशन मेळना. सो हें फर्स्टूच म्हणटा तें परमिशन दिवचें प्रोटेस्ट करपा लागून, हेका लागून आमी बशिल्ले आसा. आनी तुमी पळयलां की परमिशन तर घेयना जाल्यार आमकां बसींनी घालून उखलून व्हरता. आझाद मैदानाचेर आमी त्या दिसा 18 जुनाक येताले तेन्ना 18 जुनाक तांच्यांनी कितें केलें, आमच्या बायलांक आनी आमकां अरेस्ट केलें आनी पुलीस स्टेशनार येयलें. 18 जून हो रेवोल्युशन डे, ज्या दिसा राम मनोहर लोहियान आमकां किट्टी पटयल्ली. आनी त्याच दिसा एक दुर्दैवाची गजाल जाता की बायलांक, आमच्या कारापूरच्या बायलांक उखलून व्हेले थंयसर हांगासरले. ओके, तांकां आझाद मैदानाचेर सुद्दां येवपाक मेळना. तुमी पळयलां अक्षरशः ते बायलेन, जाणटे बायलेन 10-10 रुपया दिवन तांकां सांगलें एटलिस्ट आमकां आझाद मैदानाचेर भितर वचपाक दिया म्हणून. तरी सुद्दां आझाद मैदान. म्हाका एक विचारपाक जाय की आझाद मैदान हो खऱ्यांनीच आझाद आसा काय होवूय बीन आझाद मैदान आहा पळय तो लोडान विकतो घेतलेलो आहा म्हणून आमकां हांगासर प्रोटेस्ट करपाक लागून दिना. आमकां लोडाच्या भितर एंट्री ना, लोडाचे भितरूय एंट्री ना, भायरूय थंयसर तुमकां खबर आसा कशें पुलीस डिप्लॉय करता ते. तर आतां हांगासरूय त्याच आसा जाल्यार आय डोंट नो. तुजे डिमांड आतां तुज्या डिमांडाचेर येतलो. जेन्ना तूं रिजनल प्लॅनाचेर उलयलो पळय, रिजनल प्लॅन 2021 अजून पासून इनफोर्स आहा म्हणटा तो, आनी तेजे बेजिसाचेर तो सगळें जाता. तो 39A मेन्शन करून आनी आतां सद्याक तरी जो विशय चलता पळय तो 39A चलता. तो डिमांड लँड रिफॉर्म्स आसा. तातूंत पयलो म्हणटा तो आमचो रिजनल प्लॅनाचेर आसा. बिकॉज रिजनल प्लॅन तुमी पळोवपाक जाल्यार इज अ मास कन्वर्जन जाला रिजनल प्लॅनाचेर 2021च्या हितून. आनी तो ते हितून आनी एक डिमांड आसा की रिजनल प्लॅन, वन रिजनल प्लॅन जाय आमकां.
वी डू नॉट वॉन्ट एनी अमेंडमेंट हं. दॅट इज 39A, 16B, हा, तो- 17 तो तुम्ही म्हणता की ते एक पार्ट रिजनल प्लॅन झाला जाल्यार ही अमेंडमेंट आहा ती कांयच भायर नाका. उडोवपाची. सगळी भायर उडोवपाची. हं. नो अमेंडमेंट इज रिक्वायर्ड. हं. 39A, 17 to 16B इज नॉट रिक्वायर्ड एट ऑल. वन रिजनल प्लॅन. हं. तेन्नाच म्हणटा ते TCP डिपार्टमेंट आतां लढटा पळय कोण TCP डिपार्टमेंट घेवपा खातीर त्या TCP डिपार्टमेंटाचो व्हॅल्यू आसचो ना मागीर. कित्याक TCP डिपार्टमेंट घेवंक सोदता न्हू, डिमांड आसता तेका. फर्स्ट डिपार्टमेंट कोण तर घेवंक सोदता, तेका लागून सरकार घडटा आनी तेका लागून सरकार पडटा. कित्याक तुमी खबर आसता 2017च्या इलेक्शनाक सरकार घडलो, सरकार पडलो, TCP डिपार्टमेंट मेळ्ळें, TCP डिपार्टमेंट गेलें. कळ्ळें तुका? सो ह्या TCP डिपार्टमेंटाक मोव आसा. हो मोव केन्ना पर्यंत आसतलो? ज्या पर्यंत हे अमेंडमेंट करूंक मेळटले. हं. हो मोव केन्ना आसतले? ज्या पर्यंत हे पयशे कमिशन मेळटले. कमिशन केन्ना सेक्शनां चेंज जाली, अमेंडमेंट चेंज जाले जाल्यार, आनी एकदां तर तुका ते 20 वर्सां खातीर तुका चेंजूच करपाक मेळना जाल्यार मागीर तुमकां आनी काय तो TCP घेतलेले ना घेतलेले सारको जालो न्हू रे. आणि दुसरें म्हणल्यार ते रिजर्वेशन आहे वुमन्स रिजर्वेशन ते म्हणल्यार 50% पूण ऑलरेडी तो 33% वुमन्स रिजर्वेशन बील आहा पळय ते अजून पासून सेंटराक पास जावना. तेजे बाबतींत 33% रिजर्वेशन म्हणटा पळय, यांच्यांनी जे घातलेलें आहा 33%, यांच्यांनी 33% इन्क्रीज 543 सिटांतल्यान आनीक वाडोवन 800 करून तुमी इतले कित्याक भियेला? ते 543 33% दिवचे आसले. दुसरी गजाल, आमी गोंया खातीर कित्याक लागून हो रिप्रेझेंटेशन मांडटा? कित्याक गोंयान 51% विमन आहा. ओके, 51% तर विमन आहा जाल्यार त्यांचे रिप्रेझेंटेशन 50% तरी दिवचे तुमी. आयज पर्यंत आमी 50 रिजर्वेशन सोडून दी, रिप्रेझेंटेशन तरी दिवपाक शकता. पॉलिटिकल पार्ट्यो ज्यो आसात त्यो आपल्यो कॅन्डिडेट्स म्हणून प्रोजेक्शन करून बायलां खातीर एक तिकेटी दिवंक शकता, सो दॅट दे रिचीस इन द असेंब्ली. पूण रामा तितून कितें आतां जेन्ना तूं रिजर्वेशन म्हणटा पळय आतां इवन पंचायतींनी रिजर्वेशनां आहलेलीं आहा आतां कितें करता थिंगा बायलांचो समज तर वॉर्ड आहा, तो कोण बरो पावरफूल मनीस आहा तो कडल्यान आपल्या बायलेक बसयता, ज्या इनडायरेक्टली आपूण रूल करता. इवन जायत्यो आमी पंचायती पळयता सरपंच आहा तो बेश्ट आहा म्हण आहा, तें जावचें ना, मिसयूज जावचें ना. सो पळय कशें आहा बेजिकली, ज्या पर्यंत सोसायटीन रिस्पॉन्सिबिलिटी घेयना, पॉलिटिकल पार्ट्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेयना की आमी आतां नवीन लिडरशीप प्रमोट करतले, नॉट कनेक्शन विथ दीस. सो ऑल डिपेंड्स ऑफ द पॉलिटिकल पार्टी कडेन आसता न्हू. फाल्यां सकाळी सपोर्ट करप, टिकेटी दिवप सुद्दां ते ZP इज अ पार्टी लायन्स. पंचायत इज नॉट अ पार्टी लायन्स, बट एनीवे वी नो दॅट पंचायतीचे कॅन्डिडेट कोण कोण आसता, कोणाचो सपोर्ट आसता ते आमकां खबर आसता न्ही. सो त्या लेवलाचेर पार्टीनी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची की बाबा तशें जावपाक जायना म्हणून आमी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करता. न्यू लिडरशीप इज इम्पॉर्टंट. गोवा इज वॉन्टिंग टू हॅव अ न्यू लिडरशीप, आणि वन ऑफ द मिडियम वाय आय हॅव डिमांडेड दीस 50% ऑफ द रिप्रेझेंटेशन. सी रिजर्वेशन आहा पळय, रिप्रेझेंटेशन इन द मिनिस्ट्री. रिजर्वेशन इज यू आर गिविंग रिजर्वेशन मिनिमम, म्हळ्यार तूं त्या जाग्याचेर दुसरो बसोंक शकना. रिप्रेझेंटेशन इज वॉट? बेसिकली हाऊ मेनी पीपल आर गोइंग टू रिप्रेझेंट इन दी असेंब्ली. वेन यू आर गोइंग टू गिव अ टिकेट्स टू द विमन्स, देन ओन्ली विमन्स विल रीच इन द असेंब्ली. सो तितलो असेंब्लीन आमचो बायलांचो स्ट्रेंथ चड पावतलो. आनी दुसरें म्हणल्यार म्हादयचेर जेन्ना तूं उलयता पळय तेन्ना तुमी म्हादय बचाव अभियानाक अप्रोच जालेले ह्या विशयाच्या बाबतींत. आमी तेच्या वी आर पार्ट ऑफ इट. यू आर पार्ट ऑफ दॅट. आय एम पार्ट ऑफ इट. माधव बचाव अभियान, मागीर माधव, वी आर पार्ट ऑफ इट. लास्ट टायम ऑल्सो आमचो तो प्रोटेस्ट गेल्लो पळय, बेजिकली तो प्रोटेस्ट गेल्लो वी इन अ कोऑर्डिनेशन विथ ओनली प्रज्वल बाब, राजन बाब केरकर. वी ऑल आर टुगेदर. The only thing what is happening, nothing is been moving.